मित्रांनो, कसे आहात तुम्ही? परत एकदा आम्ही गेलोय कोकणात जे 14 प्रकारचे आत्मा किंवा 14 प्रकारची भूतं असे म्हटले जातात, जसं आपले पूर्वज म्हणायचे. तसंच आम्ही काही रिसर्च करून आजच्या एपिसोडमध्ये लास्ट एपिसोड आम्ही केलेला, त्यात आम्ही असे 6 प्रकारच्या भूतांबद्दल बोललेलो, जे आपल्या कोकणात असे म्हटले जातात. ज्यापैकी एक होता देवचार, एक होतं वेताळ, एक होता मुंजा, एक होता ब्रह्मराक्षस आणि एक होता वीर. बरोबर. तर असे 6 प्रकारच्या भूतांबद्दल डिस्कस केलं आपण. आता जे राहिलेले जे ही 7 प्रकार आहेत, 8 प्रकार आहेत, त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का हा एपिसोड डिरेक्ट बघत असाल तर आता आम्ही कंटिन्युएशन करतोय, पण तुम्ही ह्याच्या अगोदरचा एपिसोड नक्की बघा. तुम्हाला आय बटन मध्ये लिंक मिळून जाईल. पार्ट 1 नक्की बघा. आणि जर तुम्ही हाही आधी बघू शकता, तो नंतर बघू शकता. असं काही खास कंटिन्युएशन नाहीये, बट हा सिक्वेन्स मध्ये बघायचं असेल तर पार्ट 1 पण पूर्ण नक्की करा. म्हणजे तुम्हाला 14 टाइप्स ऑफ भूत नक्की बघायला, कारण इकडचं खूप रेफरन्स असेल तिकडे. असं मागच्या एपिसोडमध्ये थोडाफार रेफरन्स असेल, त्यामुळे मागचा एपिसोड पहिले बघितलं तर जास्त बेटर होईल. सो लेट्स कंटिन्यू विथ आवर नेक्स्ट भूत. सर, लेट्स गो. नेक्स्ट भूत आहे ना, खवीस म्हणून भूत आहे. खवीस, हे नाव मी खूप ऐकलंय. खूप नाव म्हणजे मी सांगतो ना तुला की आपण लहानपणापासून आहे ना अशा भूतांचे वेगवेगळे प्रकार ऐकत गेलोय. कधी बुवा, लहानपणी मम्मीने बुवा म्हटलं तर टीव्हीवर आपण चेटकीन, मग आत्मा, मग भूत, मग खडळ, मग खवीस, मग ते कन्फ्युजन आहे. मग तेच आपण आज ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करतोय. खवीस बद्दल सांग मला, काय आहे खवीस हा प्रकार? तर आता हाच असा टाईप आहे खवीस. जसं की आता खवीस म्हणजे मोस्टली आपल्या कोकणामध्ये असं म्हणतात की कोकण रिजनमध्ये जे मुस्लिम समाजातले लोक काही मरतात, तर त्यांच्या आत्मे वगैरे काही भटकत वगैरे असतात, तर त्यांना कोकणामध्ये खवीस असं म्हटलं जातं. कोकणात मुस्लिम समाज ही बऱ्यापैकी आहे. रत्नागिरी साईडला आहे, अलिबाग साईडला आहे, बऱ्यापैकी मुस्लिम समाज आहे. तर त्यांच्यापैकी कोण असं मरण पावतं किंवा त्यांच्यामध्ये काही खून करावा वगैरे होऊन किंवा काही असं काही विचित्र घडून ज्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळत, तर तो असं म्हटलं तर ज्याचा खून होतो किंवा आणखी म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस ज्याचा खून वगैरे होतो किंवा असं खूप ब्रुटली अत्याचार वगैरे होऊन त्याचा मृत्यू होतो, तो खवीस बनतो. आणि युजली खवीस ऑब्व्हियसली त्याचा एवढं ब्रुटली झालं किंवा त्याचा खून झाला असल्यामुळे त्याला ऑटोमॅटिकली कुठल्याही गोष्ट म्हणजे असा रागिष्ट असतो, तो थोडा रागिष्ट आणि डेंजरस असतो. तर खवीस हा त्यातला एक प्रकार आहे की जो म्हणजे ऑलरेडी त्यासोबत चुकीचं झालं आहे आणि तो चुकीचं झालं असल्यामुळे तो कुठेतरी प्रतिशोध, बदला या सिलसिल्यामध्ये अडकलेला असतो. दुसऱ्यांबरोबरही तो करतो. म्हणजे तो लिटरली कोणाला मारूनही वगैरे टाकतो स्वतःचा बदला कंप्लीट करण्यासाठी वगैरे. म्हणजे आपण आहे ना खवीस असं म्हणू शकतो की आता मध्ये कंचना वगैरे पण मूवी आले होते, तर ते सिमिलर काइंड ऑफ स्टोरी त्या ह्याची असणार. म्हणजे ते कंचना मूवीचा एक पॅटर्न फिक्स आहे. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते कसं आहे की जसं की आता कंचनाचा एक मध्ये अक्षय कुमारनी पण मूवी केला होता, त्याचा रिमेक केला होता लक्ष्मी म्हणून. बरोबर, अक्षय कुमारची मूवी होती त्याची. तर त्या मूवीमध्ये पण तसंच आहे की तो एक हे असतो, किन्नर असतो. तर तो म्हणजे चांगला असतो. त्याने कसं काय समाजामध्ये काही वाईट केलं नसतं, त्याला असं मुलांसाठी हॉस्पिटल वगैरे काहीतरी बांधायचं असतं, अशी काहीतरी स्टोरी येते. म्हणजे कंचना, साऊथमध्ये कंचनाचे 3 पार्ट आहेत आणि लोकांनी एक पार्ट कुठला तरी ॲडॉप्ट केला. कुठला पार्ट केला माहीत नाही, मला वाटतं पार्ट 1च केला. तर त्याच्यामध्ये असं असतं की त्याला लोक मारून टाकतात. त्याच्यासोबत पण म्हणजे त्याचं असं ब्रुटली त्याची हत्या होते. त्यासोबत त्याचे वडील असतात त्या किन्नरचे, त्याची हत्या होते. त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ असतो ॲडॉप्ट केलेला, तो मुसलमान असतो काहीतरी. तर तो थोडा असा फिजिकली फिट नसतो, थोडा मेंटली इल असतो ना काइंड ऑफ. तर तसा त्याला पण मारून टाकतात. म्हणजे त्याची पूर्ण फॅमिली मारून टाकतात. तर ती पूर्ण तिघे फॅमिली म्हणजे असतात जिवंत. तर इव्हन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मग त्या मूवीमध्ये आता मोस्टली सगळ्यांनी कंचना बघितलंय, तर त्या आतमध्ये तर ते मोस्टली त्यांना त्रास देऊ नये ना म्हणून ते लोक बंदोबस्त पण करतात समुद्रामध्ये. त्यांचा काहीतरी जे लोक मर्डर करतात ते लोक कोणाकडनं तरी बंदोबस्त पण करतात, पुरून वगैरे त्यांना असं काहीतरी त्यांचं असं करतात. म्हणजे आता ते मूवीचा प्लॉट ट्विस्ट आहे तो. मग ते काहीतरी हिरो वगैरे तिकडे जातो आणि मग ते त्याच्या हातातनं ते निघलं जातं आणि मग काढल्यामुळे मग त्याच्या अंगात ती येते. तर ते काय होतंय, क्या हो रहा है, हात पे कंट्रोल. तर ते असं त्याच्यामुळे ते असं हे होतं. समजलं की म्हणजे बेसिकली हा भूत असा असतो की मुस्लिम समाजातला भूत असतो, जो काइंड ऑफ बोलतात असं.
आपल्या कोकणामध्ये, आणि जो ब्रुटल असतो बिकॉज त्याच्या हत्या वगैरे पण ब्रुटली झालेली असते, वाईट झालेलं, त्याच्यासोबत पण वाईट झालेलं असतं. तर तो बऱ्यापैकी समाजाला खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आणि वाईट दृष्टिकोनाने बघत असतो बिकॉज त्यासोबत वाईट झालेलं असतं. आमच्या गावी पण भाई अशी एक जागा आहे म्हणजे जी विहीर आहे, तिथे दरवर्षी आहे ना, म्हणजे हे मी लॉकडाऊनमध्ये बघितलेलं, कारण तेव्हा मी खूप टाईमपर्यंत गावी होतो, तेव्हा बघितलेलं की दरवर्षी आहे ना एक अशी जागा आहे विहिरीजवळ असे, तिथे एक मुस्लिम असं बाबा येतो, जे त्यांचे जे असतात ना मौलवी येतात, कोणतरी येतात ते, आणि ते तिथे काहीतरी एक बळी देतात एका कोंबड्याचं वगैरे. आता तिकडचे मागचे तर ती एवढी जुनी स्टोरी आहे की माझ्या पप्पांना वगैरे पण नाही माहीत. ते असं आहे की तिकडे पण असं म्हटलं ते खवीस आहे आणि तर त्याला दरवर्षी असं द्यायला लागतं आणि तो शांत राहतो, असं काहीतरी आहे. खूप जुनी त्यांची पण प्रोसिजर, कारण आमच्या गावात ही कोणच राहत नाही, मतलब म्हणजे मुस्लिम समाजातला नाही राहत कोण, तर ते दरवर्षी येतात तरी पण, आणि खूप वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आहे. तसं आहे. तर पप्पांना पण मी असं रिझन विचारण्याचा प्रयत्न केला, पप्पा बोलतात आम्हाला पण माहीत, आमच्या पण लहानपणापासून चालू आहे ते. तर कधी मी आता गेलो ना आणि तर नक्कीच जाणण्याचा प्रयत्न करेन, माझ्या आजोबांना वगैरे विचारेन, नेक्स्ट पॉडकास्टला बोलू आपण. नक्की विचार, किंवा ते काय रिच्युअल करायला येतील तेव्हा पण विचारू नाही नाही मध्ये एक सडननेस खूप भारी होतं. नाही विचार नाही उधर आपला चल रहा है, मस्त चल रहा है, त्याला ऐकेपर्यंत छान असतं ना. करायला गेलं तर तेच आपण ते मागे आरे वारे केलेलं ना, फिरलेलो, मला ये फुल जाएंगे, तिकडे जाऊन जो असं एक हॉरर जो ऑरा येतो ना, जी नेगेटिव्हिटी वाटते ना भाई, ते पाणी पण असं हिरवं दिसत होतं इकडचं एकदम, रात्री नाईट विजन सारखं थोडं वाटत होतं, विचित्र होतं खूप. लोकांनी दगडं वगैरे मारली गाडीवर, असं झालेलं आरेमध्ये. सो एक्सपिरियन्स चांगला नव्हता, चकवा टाईप आम्हाला लागला तिथे, आणि खरोखरच लागलेला तिथे. तर तसं पण ठीक आहे, म्हणजे मग तेव्हापासून समजलं नाही यार, लांबूनच बरं. म्हणजे कसं असतं ना की तुझे इंटेन्शन्स पण त्या वातावरणात अलाइन होते, समजतात की ये क्या करणे आहे, समजना, म्हणजे तू दिख जाए, वीडियो बन जाए, वायरल चले ओ भाई साहब हमको क्या तर म्हणजे आता तेच आहे ना की तुझं तिकडे युजली नॉर्मली आरेमध्ये पण लोक जातात, तर बऱ्याच वेळेला त्यांचं ते इंटेन्शनच नसतं, पण त्यांचे एक सबकॉन्शियस माइंड मध्ये थॉट असतो ना, काय लोकांचं असतं, काय लोकांचं. म्हणून मी युजली मी पण आता असं ट्रॅव्हल वगैरे करतो ना बऱ्याच वेळेला कोकणामध्ये, किंवा मित्रांसोबत, किंवा एकटाही करत असेल ट्रॅव्हल, मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नाही करत कधीच नाही. आणि मी लोकांना पण सांगतो की यार ह्या सगळ्या गोष्टी विचार नका करू, किंवा ह्या गोष्टी टाळा, किंवा या गोष्टी बोलू नका. इट्स लाईक की तुम्ही त्यांना छेडू नका, ते लोक तुम्हाला काही नाही करणार. म्हणजे त्यांचं कसं आहे की ते तुम्ही त्यांची आठवण नका काढू, ते तुम्हाला नाही आठवणार, ते तुम्हाला नाही हे करणार, म्हणजे तुम्हाला तुमच्या रस्त्यामध्ये नाही येणार. म्हणजे ते असं असतं ना की एक छोटा एक्झाम्पल म्हणून आपण बोलू शकतो की आपल्याविषयी कोण बोलत असेल तर आपलं लक्ष तिकडे जातं. काय बोलतोय काय मेरे बारे में कुछ बोला, एक असतं ना, तर ते तसं नाही केलं पाहिजे. प्रवास कुठे करत असाल, रात्री एकटा करत असाल प्रवास, तर मला असं वाटतं की तो विषय सोडून दुसरं काही बोलाल तर बेटर. देवाचं नाव घ्या, म्हणजे भीती वाटत असेल किंवा काय, तर काय गाणी वगैरे आहे ते लावा, पॉझिटिव्ह माइंड डायव्हर्ट करायचा प्रयत्न करा. पाय हवं तर देवाचीच गाणी लावा, पण तो टॉपिक घेऊन, म्हणजे एक असतो ना एखादा कुठला तरी माणसाच्या मध्ये किडा असतो, अरे इकडे मग असं आलं तर आपण काय करणार, मग इकडे काय अशी समोर बाई आली साडीमध्ये, व्हाईट साडीमध्ये, तर आपण काय करणार. तर मला असं वाटतं हे सगळं प्रकार करू नका. म्हणजे कसं आहे ना, 5 लोकांचा ग्रुप आहे, एकदम छोटा एक्झाम्पल देतो तुम्हाला लोकांना, 5 लोकांचा ग्रुप आहे, असा एक मुलगा असतो, आणि तोही मुलगा हा पॉडकास्ट बघत असणार, की खुजली असते ना की यार क्याही होगा, कायच होईल, असं काय आहे त्याच्यामध्ये, जाऊन तर बघतो मी. तर कसं आहे ना की नाही गेलास ना तर नुकसान नाही आहे, म्हणजे 100% यू आर सेफ, इफ यू आर नॉट डुईंग यू आर 100% सेफ. पण इवन जर ती गोष्ट 10% पण खरी आहे, किंवा तिथे 10% पण काही आहे, तर कशाला आयुष्यामध्ये 10%चा चान्स घ्यायचा आहे. मी बोलतो शांत राहा. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण एखादं नॉर्मल पिकनिकला जातो आहे, की मला फॉर एक्झाम्पल मला सिंगिंगमध्ये गाणी ऐकायला सोनू निगमचे आवडतात, तुला अरिजित सिंग वगैरे आवडत असेल, किंवा काय, किंवा बंटाय आवडतो, छोटे जमकर. मग आता मी तुला त्या ट्रिपमध्ये सहन करून टाकेन ना, आता ठीक आहे, आता लावलाय नेहमी बंटाय, मी काय करू, चाललंय तुझं आपलं. तर
त्या गोष्टी जर कॉम्प्रोमाइज होतात आणि जर बाकीचे कोण त्या गोष्टीला मानत असतील, जसं मी तुझ्या एमिवे बंटाच्या चॉईसला रिस्पेक्ट केला, हा बाबा ऐक, तुझी गाणी ऐक तू, आपण असं नाही करत की नाही मेरे को अभी वही चाहिए, असं नाही करत ना, आपण ऍडजस्ट होतो त्या गोष्टीमध्ये. तर त्या खुजलीवाल्या लोकांना मला सांगायचं की ऍडजस्ट व्हा ना. जर 4 लोकांची फाटली आहे, ते अग्री करतात की नाही भाई मत कर, हा भाई मेरी फटती है, तुला तिकडे शूरवीर बनायची गरज नाही, हाँ ओके फटती, हाँ ठीक है भाई चलो एडजस्ट कर लो माहौल में. कोई बोल रहा है नहीं ऐसा कुछ बात मत कर, का करायचं. ऍट द एंड भले तुमचं नुकसान होत नसेल, त्याचं नुकसान झालं तर काय होणार, तुमचं नुकसान न होतं त्याच्यात झालं तर काय करणार. आणि म्हणून ते पण आहे ना की आपण जे आता फिरतो वगैरे ना, तर धाडस थोडं कमी दाखवलं पाहिजे याविषयी. म्हणजे आपण पण म्हणून त्या गोष्टींना बोलण्यापुरतीच ठेवतो. आपल्याला काय एक्सप्लोर वगैरे करण्याची इच्छा नाही आणि नाहीच आपण लवकर करणार आहोत. सो जेही कमेंट्स येतात ना आपल्याला, तुम्ही एक्सप्लोर करा, तर एक दिवशी नक्कीच करू, पण सध्या आम्ही रेडी नाही आहोत. तर एक्सप्लोर हा म्हणजे ते असं आहे की एक दिवशी नक्कीच. कसं आहे ना की लोक का बनाय रखो. हा पण कसं आहे की ते असं होऊन जातं ना की मग आपण कुठेतरी एखादी जागा जाऊन डिस्टर्ब करतोय. म्हणजे आता ऑब्व्हियसली आता तूच आहेस, भंकस पॉडकास्टचा स्टुडिओ आहे, शूट चालू आहे, तर कोण असं आलेलं आपल्याला आवडणार नाही ना. शूट चल रहा है भाई, काम कर रहा हूं अपना. बरोबर. हो नाही एक्झॅक्टली मला विदाउट. पण तुला माहिती आहे का, आपण तिथे कधी एखाद वेळी ट्राय करू जेव्हा तू पण फ्री होशील ना. ते इथे आपल्या इकडे माहिती आहे असे ते आता खवीसवरच आहोत आपण, तर आपल्या इकडे काही असे ते मस्जिद असतात जिथे भूत उतरवले जातात आणि जिथे लोकांचं स्पिरिच्युअल प्लेस पण आहे, प्लस तिथे हे पण केलं. तिथे आपण नक्कीच व्हिजिट करू कधी. हा म्हणजे तशा सगळ्या ठिकाणी भांगर फोर्ट ही कधी एक्सप्लोर करू शकतो कनिष्क, कारण आता ते ओपन आहे लोकांसाठी, ट्रॅव्हलसाठी. तुम्हाला 4 वाजेपर्यंत ते जाऊन देतात, संध्याकाळी रिटर्न यायचं असतं. अच्छा ओपन आहे ते, तर कधी करू इन फ्युचर जेव्हा. म्हणजे तिकडे त्या भांगर फोर्ट वरती ते आपण लास्ट पॉड मध्ये जे घेतलं होतं वीर असू शकतात तिथे. हा म्हणजे वीर म्हणजे खूप असं ऐकलंय की तिकडे लढाईचे वगैरे पण आवाज येतात कधी कधी लोकांना, रात्रीचे वगैरे, असं लोकांचं ऐकलंय. कारण तिथे खूप लोक लढता लढता मृत्युमुखी पडलेत, असं काहीतरी आहे. पण ह्याच्यावरूनच मला तुला हे बोलायला आवडेल की लवकरच आपण एक एपिसोड आणणार आहोत ज्या त्याबद्दल आहे ना आपण रिया जे हॉरर विलेजेस आहेत ना त्यांची ॲक्च्युअल हिस्ट्री इंटरनेटवर काय आहे आणि वाय दे आर हॉरर, अच्छा, ते डिस्कस करणार आहोत. की भांगर फोर्ट का हॉरर म्हटला जातो, तर का कोण तिकडची राजा राणी होती, तिकडे काय झालं, कोणी लढाई केली, म्हणजे कॉन्स्पिरसी आणि हिस्ट्री आपण एक्सप्लोर करणार आहोत. हिस्ट्री एक्सप्लोर करणार आहोत त्याच्या मागची, की का तिथे लोकांना आवाज येतात आणि तिकडचे लोक असं का म्हणतात. तर ते बघू. जसं आपल्या कोकणात पण एक घोडेमुख करून गाव आहे जिथे दरवर्षी 30-40 कोंबड्यांना मारतात, पण ते आता का मारतात, असं कधी आलं आणि ते कसं गायब होतं, तर त्याबद्दल करू. तर ते लवकरच येईल. सबस्क्राईब करून ठेवा. आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे वळूया, पुढच्या टाईपकडे वळू आपण भूताच्या. बरोबर. तर कनिष्क, आपलं जो नेक्स्ट आत्म्याचा टाईप आहे ना, कारण आता आपण एवढी रिसर्च केली आहे तर मध्ये मध्ये आपल्याला ही लॅपटॉपमध्ये आणि फोन्समध्ये बघावं लागतंय. बिकॉज तर लोक जेही बोलतील की अरे लिहून आणले, कारण अभ्यास केलाय आम्ही. पाठांतर करू नाही शकलो कारण आम्ही थोडे वीक स्टुडंट्स आहोत. हा म्हणजे ब्राईट स्टुडंट असलो असतो तर पॉडकास्ट नसता केला. एक्झॅक्टली. तर तेच आम्ही लिहून ठेवले, तर त्या प्रयत्न करतोय बोलण्याचं. रिया करून आपली एक स्क्रिप्ट रायटर आहे, त्यांनी हेल्प केली आपल्या ह्या सर्वांना. सो शाउट आउट टू रिया ऑल्सो. तर नेक्स्ट भूताचा प्रकार आहे गिर्याभूत. कोकणात हा एक खूप पॉप्युलर टर्म आहे. ह्याची क्वालिटीज तुम्ही ऐकले असतील. म्हणजे आता ही जसं मी ह्या विषयावर जर रिसर्च करत होतो ना, तेव्हा मला समजलं, अरे अच्छा हे करतात ना, असं म्हणतात. अच्छा, तो जे म्हणजे जसं हे करत जातो माहिती पडत बोलतात. तर ते आता युजली असं असतं ना की अरे तिकडे भूत होतं त्याच्यासोबत असं झालं. बरोबर. मी असं पण हा कुठल्या टाईपचा भूत होता ते, अच्छा म्हणजे ह्याच्यासोबत असं झालं म्हणजे ह्याच्या मागे हा भूत लागला असावा, असं आपण बोलू शकतो. बरोबर. तेच म्हणजे उद्या जाऊन जर परीक्षेत तुम्हाला विषय आला UPSCच्या एक्झाम, तुम्ही लिहू शकता. लिहून ठेवा, कामाला येईल. लिहून ठेवा, वही पेन पेपर घेऊन बसा. येस. नेक्स्ट गिर्याभूत असतो ना, तर हा भूत आहे ना, म्हणजे मोस्टली आपल्याला नदी किनारे मिळतो. बिकॉज म्हणजे ह्या जो गिर्या करून जो आपला नेक्स्ट टाईप भूत आहे, गिर्या म्हणतात त्यांना, आणि कोकणात बऱ्यापैकी पॉप्युलर आहे तो. ठीक आहे, म्हणजे आपण ऐकलं असेल त्याच्या कहाणी वगैरे. तर तुला माहिती आहे असं म्हटलं जातं की यार नदीच्या किनारे एक आत्मा आहे, ते रात्री कोण मासेमारीला जातं तर त्यांना दिशाभूल करतो त्यांची,
किंवा खेकडे वगैरे तर खूप सारे खेकडे. आमच्या गावी असं झालेलं, खेकडे पकडायला गेले, चिंबोऱ्या वगैरे असतात ना, पकडायला गेले आणि फक्त नुसते खूप सारे खेकडे दिसतात, खूप सारे खेकडे आणि एका दिशेला बोलवत गेले. मग ते असं दिशाभूल झाले त्यांची आणि मग तिथेच काहीतरी असं होतं की त्यांना कोणतरी वाचवलं आणि ते परत आले, ते असतं. पण तेच म्हणजे त्यांना अशी दिसत गेली दिशाभूल झाली आणि मग ते सकाळी त्यांना जाग आली, असं काहीतरी त्यांच्यावर झालेलं त्यावेळी. तर अशा प्रकारचे भूत जे असे लोक असतात ना, ज्यांचा मृत्यू नदीत होतो, समुद्रात होतो, तर तलावात होतो, तर त्यांना गिर्या असं म्हणतात. इवन मी असं पण ऐकलंय की जे गिर्यारोहक असतात ना, त्यांना पण म्हणजे वरून डोंगरावरनं पडून वगैरे मृत्यू होतो ज्या लोकांचा. अच्छा, असं पण आहे का? हा, असं पण आहे की त्यांना असं क्योंकि वो गिर्या है. बोल चला, मी तुम्ही जरा ट्रेकिंग वेकिंगला जातो बोले हो पॉडकास्ट में क्या बोला था, गिर्या है. नाही पण असं गिर्या ते हे काय गिर्यारोहक असतो तो, तर त्या गिर्यारोहकाचा कधी काय मृत्यू वगैरे होतो त्याचा, त्या तिकडे पण तलाव वगैरे काय असतात, तर तिकडे कुठेतरी पडून मृत्यू होतो, तर गिर्या असं म्हणतात. आणि हे लोक कसे असतात ना, गिर्या हा भूत हा युजली ना तुला पाण्याजवळ असं अट्रॅक्ट करतो. बरोबर, ते बोलतात ना, पाण्याजवळ अट्रॅक्ट आतमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि मग तुझा मृत्यू होतो तिथेही. मृत्यू होतो किंवा काहीतरी होतं. ऍक्च्युली ना खेकड्यांचं ते बोलवणं माझ्या मामासोबत असा किस्सा झालेला की तो गावी आपलं सगळं सामान असतं देवाचं वगैरे, तर त्यावेळी त्याला पाण्यामध्ये ना सोडायचं होतं, असं काहीतरी सोडायचं होतं त्याला, आणि तो असा सोडायला पाण्याजवळ गेला होता आणि पाण्याजवळ तेव्हा त्याने सोडलं. तर जेव्हा त्याने ती पिशवी पाण्यामध्ये सोडली, ज्याला आपण देवाचं निर्माल्य म्हणतो, ती पिशवी सोडली आणि पिशवी सोडल्यानंतर मग ती कुठेतरी अडकली. पुढे एक फोटो होता, तो अडकला. तर तो अडकला, तर त्याला असं वाटलं अरे थोडा दगडाच्या इकडे अडकला, तर आपण थोडं त्याला काढूया जेणेकरून तो एक सपोर्ट देतो, तो निघून जाईल, त्याला असं वाटलं. तो परत उतरला पाण्यामध्ये. अगोदर उतरला नव्हता, पॅन्ट फोड करून तो उतरला आणि उतरला तर मग त्याला आहे ना कोणीतरी पायाला धरलं आणि आतमध्ये खेचलं पाण्यामध्ये. हे आमच्या गावी होतं. हा, तर असं खेचलं त्याला पाण्यामध्ये. खेचल्याबरोबर त्याला असं जाणवलं, म्हणजे त्याला लिटरली, म्हणजे त्याने सांगितलं की लिटरली त्याला असं फील झालं की कोणीतरी खालती पकडलंय, लिटरली असं पकडलंय, जकडलंय प्रॉपर, जेणेकरून तो बाहेर नाही येऊ शकत, आणि तो त्याला खेचलं पाण्यामध्ये आणि तो असा बुडायच्या ह्याच्यामध्ये आला. तर त्याने, म्हणजे मी असं ऐकून आहे त्याच्या गावामध्ये, म्हणजे असं लोक म्हणतात, आणि त्याला पण ही गोष्ट माहिती होती की तुला वाचण्यासाठी 3 चान्स असतात, त्याच्याकडनं वाचण्यासाठी 3 चान्स असतात. म्हणजे तो तुला खेचतो, पाण्यात खेचतो आणि सोडतो, तू परत वरती येतो, तुला परत पकडतो, खेचतो, सोडतो आणि परत पकडतो, तू त्या थर्ड अपलिफ्टमध्ये जर तू नाही आला तर तो फॉर एव्हर खेचतो पाण्यामध्ये, तू मरेपर्यंत, असं मी ऐकून आहे. त्यासोबत 2 वेळा झाला. म्हणजे त्याला खेचलं फर्स्ट टाईम आणि त्याला सोडलं, तो वरती आला हेल्प मागायला, आणि त्याला परत पकडलं आणि परत खेचलं आणि त्याला परत वरती आणलं. आणि त्याच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये चाललेलं, ओ शिट 2 काउंटर झाले आपले. तर तिकडे एक धोबी होता, त्याने लांबून बघितलं आणि त्याने डाईव्ह मारली, त्या नदीमध्ये त्याने डाईव्ह मारली त्याला वाचवायला आणि त्याला बाहेर खेचून काढलं. आता मला समजतं की जेव्हा मी गावी जायचो ना लहानपणी, आणि तेव्हा मम्मी का नाही मला नदीवर पाठवायची. मोस्टली हे लोक दुपारी जास्त, तर अजिबात नाही पाठवायचे. दुपारी 2-3च्या मध्ये लोक ऍक्टिव्ह असतात, त्याच्यानंतर त्यावेळी अजिबात नाही. 2-3च्या आसपास ऍक्टिव्ह असतात, 1 ते 3च्या मध्ये. त्याच्यानंतर मग डिरेक्ट मग अंधार पडल्यावरती संध्याकाळीच आम्ही जायचो. तसं असायचं ते युजली असं होतं. आणि एक्झॅक्टली मामा पण माझा दुपारीच गेला होता. आणि असं पण असतं की म्हणजे नदीजवळ झपाटतात वगैरे, कधी जे बाईक असतात जे उघडे केस, तेही बोलतात तसं असू शकतं. केस उघडे ठेवून जायचं नाही. इव्हन ट्रेक करताना पण केस उघडे नाही ठेवायचे मुलींनी वगैरे, असं काय बऱ्याच वेळेला सांगितलं. खूप ऐकलंय मी. ट्रेकवर वगैरे पण नाही ठेवायचे. एक वैद्यही करून आलेली ना आपल्या इथे, तर ती बोलते की मुली केस बोलतात ना, मुलींना खूप नटापटा करून, म्हणजे जे मेकअप वगैरे लावून नसतं जायचं. तर तिने मागे एक लॉजिक सांगितला, जे की मुली मेकअप वगैरे का करतात, किंवा बोलतात ना मुलांना सेंट वगैरे लावून वगैरे नसतं जायचं. तर आपण सेंट का वापरतो, मेकअप का करतो, लिपस्टिक वगैरे का लावतो, केस एकदम उघडे, आपण दुसऱ्यांना अट्रॅक्ट करायला, कोणतरी बघावं, म्हणजे बघावं.
तर मानव ना म्हणून खूप लोक बोलतात मी माझ्यासाठी करतो, भाई नाही, तू म्हणजे तू प्रेझेंटेबल राहण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांना इम्प्रेशन पाडण्यासाठी इम्प्रेशन की ते तुझ्याशी बोलावे. हा एक्झॅक्टली. तर तेच ना, ते होतात, ते इम्प्रेस होऊन जातात तुझ्याशी. तर तो वाला एक लॉजिक आहे. आणि गिरण्याबोधचं एक और एक उसकी खासियत आहे, ठीक आहे, की असं म्हणतात की ती बोलतात ना केसवाली स्टोरी आहे, की गिरण्याभूता जर तुला केस मिळाला ना, एका व्यक्तीला मिळालं, तर ते त्याच्याकडून काही पाहिजे, कोणतीही म्हणजे हा ओके, मी हे ऐकलेलं, पण हा भूताचा केस. तर हा केस जर त्याला मिळाला ना, तर तो काही इच्छा आकांक्षा जेही असतील ना, तो मागू शकतो आणि तो गिर्याभूत पूर्ण. मी असं हे पण ऐकले की जोपर्यंत केस त्याच्याकडे तोपर्यंत तो सगळं त्याचं काम करतो. म्हणजे तुला केस लपवता आला पाहिजे. तो ज्या दिवशी त्या गिर्याभूताला केस मिळाला ना, त्या दिवशी तो तुला संपवेल. तर बऱ्याच वेळेला असं मी पण ऐकलंय की म्हणजे मी असं खूप अगोदर ऐकलंय की एका माणसाकडे होता त्या केस, तर त्याने मांडी फाडून मांडीच्या आतमध्ये आम्ही हेच बोलणार होतो तुला, आणि त्याला तो मिळूच नव्हता शकत ना, मग मिळच नव्हता शकत असं काहीतरी. म्हणजे असं खूप ऐकलंय मी पण, की लोक असे खूप अशा जागेवरती लपवतात की खूप लोकल लेजंड्स आणि खूप वर्षानुवर्ष स्टोरीज ही चालत आली आहे. की मी असं ऐकलंय की लोक मांडीमध्ये फाडून बिडून लपवतात तो केस वगैरे, पोटात वगैरे लपवतात, निघूच नाही बाहेर, आणि इच्छा पूर्ण होत राहायला पाहिजे. तर ते आहेच. तर हा गिर्याभूताबद्दल होता. तर चेटकिनीची मी गोष्ट ऐकली होती, ती शेअर करतो व्ह्युअर्स पर्यंत. बरं. तर कसं आहे की एक आपलं शेत असतं, शेतामध्ये एक छोटंसं शेतकऱ्याचं हे असतं, निवासस्थान म्हणू शकतो, की एक म्हणजे तिथलं किंवा असं काम वगैरे करण्यासाठी स्टोरेज रूम वगैरे पण असतं, की जे आराम करण्यासाठी वगैरे पण रूम असतो. बरोबर. तर एक भाऊ होते दोघं, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ, दोघे भाऊ होते. तर जो छोटा भाऊ होता त्याचं नाव रवी होतं. तर ते दोघं शेत राखायला ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी ते लोक गेले. आणि शेत राखायला जायचं म्हणजे सगळंच काय काय घेऊन जावं लागतं. तर काय होतं की हे दोघं घरातनं रात्रीचे निघतात, आणि शेत ह्यांचं बऱ्यापैकी मोठं होतं, आणि त्या साईडला थोडं शेत जिकडे संपतं त्याच्या पुढे पिंपळाचं एक झाड होतं. तर आता हे लोक ह्यांच्या घराच्या इथे आले, जिकडे त्यांचं ते स्टोरेज टाईप वगैरे होतं तिकडे आले. आणि शेत राखायला म्हणजे कसं, कोण डुक्कर वगैरे येतात शेतामध्ये किंवा काय येतं रात्रीचे वगैरे नासधूस करायला, तर त्याच्यासाठी शेतकरी युजली जातो. तर हे लोक तिकडे दोघं जणं गेले, आणि त्या लोक म्हणजे युजली ना लोक जेवणाचं हे घेऊन जातात, सगळं सामग्री घेऊन जातात. काही लोक जेवण घरून बनवून आणतात, काही लोकांची तिकडे चूल वगैरे असेल किंवा स्टोव वगैरे असेल तर बनवायला तिकडे सामग्री ऑलरेडी असते, थोडंफार काय असेल ते घेऊन येतात. तर ह्यांची चूल होती प्रॉपर तिकडे आतमध्ये. दोघं जण आले, सगळं काम वगैरे चालू केलं, जेवण वगैरे बनवायला स्टार्ट करत होते. तितक्यात त्याच्या मोठ्या भावाला स्ट्राईक झालं की अरे पाण्याची आपला कॅन आणायचा राहिला आहे, म्हणजे पाण्याचं बॉटलसारखं आणायचं राहिलं आहे. तर मग विहीर पण ह्यांची जवळ नव्हती, आणि म्हणजे घर त्यापेक्षा म्हणजे असं होतं की चल ठीक आहे अजून काय आणायचं आहे तर आणतो, मी घरी जाऊन पटकन जाऊन घेऊन येतो. आणि घर एक 10 मिनटावरती होतं, 10-15 मिनटावरती घर होतं वॉकिंग. तर तो बोलला की मग तो रवीला बोलला की एक काम कर, तू चूल वगैरे पेटव, बाकी सगळी तयारी कर, मी पाणी वगैरे घेऊन येतो आपल्याला, तसं पण रात्री वगैरे लागेल. तर मग तो दादाला म्हणाला की ठीक आहे चालेल. मग रवी हे सगळं करत होता, तर त्याला आहे ना बाहेरच्या साईडला कुठेतरी आवाज वगैरे आला, आणि तो शेतामध्ये फिरत होता. अच्छा. तर त्याला त्या साईडला आवाज आला, तर त्याला असं वाटलं की अरे काही प्राणी वगैरे का किंवा काय. तर तो चेक करायला टॉर्च घेऊन बाहेर निघाला. तर तो असं सगळं टॉर्च वगैरे गॅदर करत होता बाहेर निघण्यासाठी. तर ते जे त्यांचं स्पेसिफिक घर आहे ना, जे तिथे तो होता जिकडे चूल वगैरे पेटत होता, त्याची लाईट गेली. त्याला वाटलं की पूर्ण गावाची गेली. तर त्याने बाहेर यायला बघितलं तर बाकी सगळीकडे लाईट आहे, बाहेरचं लांबून दिसतं गावामध्ये की घरामध्ये कुठे कोणाच्या लाईट आहे का. त्याला दिसलं की आसपासच्या लांबच्या घरांमध्ये लाईटी आहेत, पण जे कनेक्शन सेम ह्यांच्याकडे येतं त्याच शेतामधल्या घराचं लाईट नव्हती, त्या निवासस्थानाची ती लाईट नाही आहे. तर ह्याला असं झालं की स्पेसिफिकली काहीतरी मोटरमध्ये किंवा कुठेतरी वायर कट किंवा काहीतरी झालं असेल. तर हा टॉर्च घेऊन ते चेक करायला गेला, आणि अनफॉर्च्युनेटली ते त्या पिंपळाच्या झाडाच्या दिशेच्या त्या साईडला होतं, म्हणजे तिथून जायचं होतं. तर तो त्या साईडला गेला, आणि त्याला असं कुठेतरी आवाज वगैरे आला त्या साईडला पण. तर तो तिथपर्यंत पोचला,
जबकी त्याला असं थोडं राईट वगैरे काहीतरी मारायचं होतं, पण ते लेफ्ट साईडला पिंपळाचं झाड होतं. तर तिकडे आवाज आला म्हणून त्याने ती टॉर्च अशी वळवली तर म्हणजे त्यांनी ऐकून होतं, म्हणजे ते असं गावामध्ये ऐकून होते की पूर्वी खूप अगोदर जेव्हा आजाराने वगैरे लहान लहान मुलांचे मृत्यू झाले होते, ते त्या पिंपळाच्या झाडाखाली पुरले होते, म्हणजे त्यावेळी पुरले होते. तर त्याला हे फक्त गोष्ट ऐकून होता, पण ते कितपत काय आहे तिथपर्यंत रवीला काही आयडिया नव्हती. तर त्याने अशी लिटरली टॉर्च फिरवली, आणि फिरवल्याबरोबर ना म्हणजे असं लिटरली त्याला एक बाई दिसली, जिने मांडीवरती एका मुलाची डेड बॉडी घेतली आहे. मांडीवरती डेड बॉडी घेतली आहे, आणि त्यांनी अशी ते टॉर्चमध्ये बघितलं. आता टॉर्च जेव्हा पडते ते गोल राऊंड पडतो टॉर्चचा, आणि तो परफेक्टली तिच्यावरती पडला, आणि ती खाली बसलेली झाडाच्या, आणि ती काहीतरी रिच्युअल्स करत होती. आणि जशी ती टॉर्च पडली तिने डोळे उघडले, आणि डोळे उघडले तर रवी समोर होता. तर ती जोरात ओरडली, आणि तिने लिटरली ती डेड बॉडी तिकडे टाकली. म्हणजे लिटरली आपण काहीतरी एक फॉर एक्झाम्पल आपण काही इंटरेस्टिंग गोष्ट करतो, आणि इंटरेस्टिंग गोष्टी करत असताना आपल्याला जेव्हा राग येतो तर आपण ते फेकतो लहानपणी, मला नाही करायचं, नाही असं फेकतो ना आपण, तसं तिने ते फेकलं त्या मृतदेह, आणि ती ओरडली, आणि डिस्टर्ब झाली ती बेसिकली. आणि ती ओरडली, आणि ती बोलली की तू बाधा आणली आहेस माझ्या कामामध्ये. असं करत ती त्याच्याकडे धावायला चालू केलं तिने, म्हणजे टुवर्ड्स रवी. तर रवीला समजलं कुठेतरी आपण अडकलोय. तर रवी निघाला, पळायला चालू केलं त्याने. तिकडून त्याने पळायला चालू केलं, आणि ती जोरात ओरडते की तू बाधा आणली, मध्ये बाधा आणली, सोडणार नाही तुला, बाधा आणली. ती मागे धावायला लागली, आणि धावली, आणि मग हा तोपर्यंत घरापर्यंत पोचला धावत, आणि ह्याने पटकन, आणि लाईट तर अजून पण आली नव्हती, कशामुळे काय माहीत नव्हतं, पण तो आतमध्ये गेला आणि त्याने दार बंद केलं. आणि ती बाहेरून वेड्यासारखी दरवाजा ठोकते, ताडतूड तिथं चाललं, आणि हा काय रिस्पॉन्स करायला तयार नाही, आणि हा दरवाजा पकडून विकडून बसला. इवन त्याने ते नांगर पण दरवाजाला लावून टाकलं की दरवाजा तोडून हे आतमध्ये येऊ नये किंवा काय. आणि हा लिटरली ती ओरडते, दरवाजा खोलायला धक्का मारते, दरवाजावरती लाता मारते जोरात, आणि पूर्ण अंधार आहे त्या खोलीमध्ये पण. आणि मग थोड्या वेळाने ना ती शांत झाली, म्हणजे दरवाजा ठोकणं बंद झालं. तर रवीला असं वाटलं मे बी ही गेली असेल, ही कोण बाई आहे ती गेली असेल. पण थोड्या वेळाने त्याला एका अगरबत्तीचा वास आला, म्हणजे असं धूर पेटवतो ना आपण, त्या धुवाचा वास यायला लागला. आणि जसं त्या अगरबत्तीचा धूर वाढत होता ना, रवीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू होत गेलं, आणि रवीला असे सुसायडल थॉट्स यायला लागले, किंवा रवीला असं खूप असं सायकिक वाटायला लागलं, आणि रवी असा ओरडायला वगैरे लागला, वेडा होत गेला, म्हणजे असं वेड्यासारखं काहीतरी त्याला असं म्हणजे फील होत गेलं. आणि हे पूर्ण धूर असा 10 मिनटं असा चालत राहिला, आणि मग नंतर मग आहे ना थोड्या टायमाने तो धूर अचानक बंद झाला, आणि रवी थोडासा बॅक टू नॉर्मल व्हायला आला. आणि जसं रवी बॅक टू नॉर्मल व्हायला आला तितक्यात त्याच्या दादाचा त्याला आवाज आला, आणि दादा होता, आणि दादाने दार ठोठावलं. तो तरी पण रिकन्फर्मेशन केलं कोण आहे का, आणि त्याने दरवाजा खोलला. तर दरवाजा खोलल्यावरती बघितलं की दादा आणि दादासोबत 10-15 लोक, आणि ह्याचा पूर्ण ओरडण्याचा वगैरे आवाज तिथपर्यंत पोचलेला. गावामध्ये आवाज वगैरे लिटरली लगेच पोचतो, तर त्याला पोचलेला. तर त्याने आणतानाच 10-12 लोक आणलेली, काहीतरी झालंय तिकडे म्हणून. तर लोक पण, गावकरी पण आलेले धावत. तर त्यांनी सांगितलं की असं झालं. मग त्यांनी सांगितलं की ती जसं आहे, म्हणजे ह्यांना बघितलं तर गावकऱ्यांनी पण बघितलं की कोणतरी बाई होती, लांबून बघितलं, आणि ती पळत जंगलात गेली तिकडनं. आणि त्यांना ती डेड बॉडी मिळाली तिकडे, कुठल्या तरी मुलाची होती तिकडे ती, आणि ही पळाली जंगलात. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की ती होती चेटकीन. म्हणजे चेटकीन म्हणजे असा एक्झॅक्टली भूताचा प्रकार नाही आहे, पण ती ह्या सगळ्या गोष्टी करते. तर ती बाई जंगलामध्ये पळाली ह्या लोकांना बघून. अदरवाईज तिने रवीला काहीतरी केलं असतं, धूरातनं धूर पाठवून काहीतरी हिप्नोटिझम केलं असतं किंवा काहीतरी केलं असतं. इट्स लाईक शैतान मूवी जो आहे. तर ते आपण त्या आर माधवांचा जो कॅरेक्टर आहे त्याला आपण चेटूक करणारा किंवा चेटकीन आपण म्हणू शकतो. बरोबर. बिकॉज
हे सगळं ते लोक काम करतात आणि त्यांच्यामध्ये तेवढं ब्लॅक एनर्जीचा हे असतो, हिप्नोटाईज करणं लोकांना, हा, किंवा असं काहीतरी आपलं काम करून घेणं, किंवा असं काहीतरी त्यांना येत असतं बऱ्यापैकी. ते लोक चेटूक करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. तर ते लोक ती काहीतरी रिच्युअल करत होती त्या डेड बॉडी सोबत आणि ह्याने काहीतरी मध्ये बाधा टाकली, तर ती त्याच्यासाठी त्याच्यावर रागवून त्याच्यावरती काहीतरी प्रयोग करत होती. पण फॉर्च्युनेटली रवीचा मोठा भाऊ तर लोकांना घेऊन आला, त्यांना बघून ती पळून गेली. पुरलेली जी डेड बॉडी होती जिला हे हा, म्हणजे मे बी ती काढत असेल, काहीतरी करत असेल. बट युजली चेटकीन हा प्रकार म्हणजे असा असतो. आणि हा पण क्वेश्चन येतो की मग ती आत्माच होती, मग ती दरवाजातून का नाही आत्मा नाही, मी बोललो ना, आत्मा पण असतात चेटकिनीचे, किंवा करणारे माणसं पण असतात, त्यांना पण बोलतात. म्हणजे ते लोक जिवंत मनुष्य, हा, जिवंत मनुष्य, जसं आर माधवन तो चेटकीन होता, हा, त्याला आपण बोलू शकतो. गॉट इट, समजलं. तर ते आयदर मेलेले पण असू शकतात, जिवंत जे अशा लेवलवरती करतात त्यांना आपण म्हणू शकतो. बरोबर. सेकंड बाई, ह्याच्यानंतर नेक्स्ट जो माझ्याकडे एक आत्माचा टाईप आहे ते म्हणजे हडळ. अच्छा, हडळ खूप पॉप्युलर टर्म्स आता इकडे येतोय. एक पॉडकास्टचा एक पार्ट होऊन सेकंड पॉडकास्ट मध्ये हडळ हा शब्द, चेटकीन पॉप्युलर टर्म्स, हिरो एंट्री बातमी होतीये आता आहे. तर नेक्स्ट आपलं जे आहे ते हडळ. ठीक आहे. तर हडळ अशा बायका असतात ना, म्हणजे हे बाईचं भूत असतं, म्हणजे भूत म्हणजे आत्मा असते ज्यांना मुक्ती मिळाली नसते त्यांच्यामुळे. तर असं म्हटलं, जी एक बाई असते जी प्रेग्नन्सीमध्ये किंवा जे गरोदर असताना ज्या बायकांचा मृत्यू होतो, काही कारणाचा मृत्यू होतो आणि त्यांच्या आत्माला शांती नसते. ऑब्व्हियसली आत्माला शांती तर नसतेच, कारण बाळ, किंवा इव्हन असं पण ऐकलं की बाळ जन्म देतात आणि मग मरतात बायका. अच्छा, त्या बायका म्हणजे ज्या जन्म देता बाळाला मरतात, किंवा तशा बायकांचं म्हणजे आणि मरतात आणि ज्यांचे अंतिम क्रिया होत नाही प्रॉपरली, आणि त्यांचं जी आत्मा असते ती या भूतळावर राहते, त्यांना हडळ असं म्हटलं जातं बाई. तर हे तू बघशील ना, तर हे फक्त लॉजिकल, बाकी काहीच नको विचार करू, लॉजिकल विचार कर की अशा बायका कुठे तुला सापडतील, अशा भूत कुठे असतात जास्त करून. ते एकदा हॉस्पिटलमध्ये असतील, कारण तिथे त्यांनी जीव सोडलेला असतो, नाहीतर घरी, किंवा नाहीतर म्हणजे जास्त करून हॉस्पिटलमध्ये असतात. एक्झॅक्टली. म्हणजे आता हडळची स्टोरी आपण एका पॉडकास्टमध्ये घेतली आहे, प्रेग्नेंट बाईची, प्रेग्नेंट लेडी. ती तुम्ही जुन्या पॉडकास्ट ते असतं. पण हडळ बोलतात की ती खतरनाक पण असते, पण अगेन ते डिपेंड करतं की ती कशी होती. हा, म्हणजे हडळ तिच्यासोबत काय झालं. हडळ म्हणजे चांगली असू शकते, वाईटही असू शकते, म्हणजे डिपेंड करतं की ती जी मरण्याआधी जेव्हा ती मनुष्य कशी, तिची पर्सनॅलिटी कशी, चांगली होती, वाईट होती, त्यानुसार ती वागते. तर ते असतं. आणि हडळची आपण जसं तू बोललास एक स्टोरी घेतलेली लास्ट पॉडकास्टला, त्याची मी रील टाकतो, जी 1 मिनिटाची रील असेल, लोकांना आयडिया येईल ती स्टोरी काय होती. आपल्या कोकणामध्ये एका घरामध्ये ना लग्न होतं, नवरी होती, तिची बहीण अंगणामध्ये आली, समोरच्या घरामधनं तिला असं ना कोणीतरी बोलवलं. ती गेटवरती एक बाई होती आणि ती प्रेग्नेंट होती, कोणी नव्हतं त्या घरामध्ये. आता एक्झॅक्टली ती तिच्या घरापर्यंत आतमध्ये गेली, ती बाई तिला म्हणाली, मला तू खूप आवडलीस. ती तिकडनं गायब झाली, प्रचंड घाबरली आणि ती रिटर्न आली. तिकडे ऑलरेडी एक प्रेग्नेंट बाई होती की जी मेली होती, तिने काहीतरी सुसाईड केलेली काहीतरी, आणि ती लिटरली तिला असं बोलवलं आणि ती तिला बोलली की मला तू खूप आवडली. फॉर द नेक्स्ट डे पासून ही वेगळं वागायला लागली. ही अचानक मध्ये अशी ओरडायची वगैरे, आणि जसं प्रेग्नेंट बायका बिहेव वगैरे करतात तशी ही बिहेव करायला लागली. ह्या गोष्टीला झाला आता बराच टाइम, आणि ते आहे कंटिन्यू तिच्या अंगामध्ये. आणि ते येतं, आणि जी बाई आहे ती पण त्या लोकांना असं सांगते की नाही, मला ही आता आवडली, ही माझ्यासोबतच राहणार. मेन ट्विस्ट आहे ना असा या स्टोरीचा, आपण त्या बाईविषयी बोलतो हे त्या बाईला समजतं. ओ भाई. आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांनी अतिशाणेपणा करून खाली टाकू नका, सेम स्टोरी घेतली. बाकीचे नवीन लोक येतात त्यांना रेफरन्ससाठी मी ती जुनी स्टोरी घेतली आहे. ठीक आहे, तर तसं. आणि नेक्स्ट आपलं कोणतं आहे भाई? झोटिंग करून एक आहे. झोटिंग. हा, झोटिंग नावाचा पण एक. झोटिंग खूप जेन्झीडम वाटतो ना, है ना. झोटिंग बंटाई, झोटिंग, स्काय डायव्हिंग. झोटिंग म्हणजे असा प्रकार आहे ना की जो, म्हणजे ह्याची मला एक्झॅक्ट स्टोरी वगैरे नाही माहिती, बट हा असा भूत असतो ना की जो थोडा पॉवरफुल असतो. अच्छा. स्वतःच पॉवरफुल असतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या व्यक्तीची इच्छाशक्ती खूप. तर झोटिंग म्हणजे असा प्रकार आहे, असं म्हणतात की जो थोडा अनकंट्रोलेबल असतो,
म्हणजे तुम्ही अगेन म्हणजे असं समाजामध्ये नाही पाठवू शकत भूताला, पण मोस्टली असं आपण कधीतरी ऐकलं ना, अरे त्याला थोडं मुसलमानाने केलेल्याची बाधा आहे, असं खूप ठिकाणी आपण ऐकलंय की मुसलमानाचा ब्लॅक मॅजिक केला याला. हा म्हणजे त्यांना असं ऐकलंय का? मस्जिदमध्ये घेऊन दर्ग्यामध्ये घेऊन जावं मुसलमानाने केलेला ब्लॅक मॅजिक आहे किंवा असा काहीतरी आहे. तर ते कसं असतं ना की तिथले तंत्रमंत्र आणि तिथले लॉकिंग्स त्यांच्याकडे असतात. म्हणजे जर तू म्हणजे ओपन माइंडने विचार करशील ना, इथे म्हणजे असं जातीवाद वगैरे नाही, आपण असं ओपन माइंडसेटने विचार करशील ना, तर मग देवांसाठी भूतांसाठी जातपात काही नाही आहे, हे आपण क्रिएट केलं आहे. तर मग असं असतं की जो ॲक्च्युली सनातन धर्म वगैरे समजतो त्याला माहिती आहे ह्या गोष्टी, की कुठपर्यंत कोण कुठपर्यंत आहे आणि कोण किती आहे, कोणत्या गोष्टीला किती व्हॅल्यू आहे. तर म्हणजे असं आहे की जे लोक म्हणजे खूप असं म्हणतात की यार त्यांच्यामध्ये खूप पॉवर असते, ताकद असते, तर आपले एक सर्टन लेवलपर्यंतचे काही गॉड्स असतात ना, बरोबर, ते लोक ह्यांना कंट्रोल नाही करू शकत. मग तुला खूप 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 एक्सपर्ट लागतो त्यासाठी, किंवा त्यांच्यातलाच कोणतरी लागतं, किंवा तुला खूप एक्सपर्ट पाहिजे, पॉवरफुल तांत्रिक पाहिजे किंवा मांत्रिक पाहिजे, तांत्रिक माहिती नाही काय बोलतात त्याला, पण त्यासाठी तुला खूप पॉवरफुल पाहिजे कोणतरी, त्याला झोटिंग बोलतात, त्या टाईपला झोटिंग बोलतात. म्हणजे जो असा असतो युजली ह्याच्याविषयी हा म्हणजे तो खूप स्वतःहून एक पॉवरफुल एंटिटी असतो. त्याने काय केलं असेल काय माहिती, पण त्याच्याकडे ती पॉवर समहाव असते. हिंदू नाही असं नाही म्हणता येणार, बरं कोणीही असेल, तो जातीने हिंदू पण असू शकतो, कोणी पण असू शकतो, पण आपण ज्याला म्हणतो की असं म्हणतात ना, कधी मी तुला फक्त एक एक्झाम्पल दिलं, मी ऑडियन्सला एक एक्झाम्पल दिलं की आपण म्हणतो ना, अरे ह्याला मुसलमानाकडून आलेली बाधा आहे, किंवा ह्याला अमुक अमुक ठिकाणावरून आलेली बाधा आहे, ही बाधा काढणं सोपी नाही, हा टर्म जिकडे कुठे यूज होतो तो टाईप झोटिंग असतो. कारण की तो नॉर्मल देव आहेत, म्हणजे जे असे लेजिट गावागावामधले छोटे छोटे देव आहेत, त्यांनाही तो ऐकत नाही. तर त्यांना असा प्रॉपर मोठा तांत्रिक वगैरे लागतो, ज्याचे खूप हे आहेत. याच्यावर आपण नक्कीच पुढे अभ्यास करू. म्हणजे म्हणजे हे खूप डीप आहे. म्हणजे एक असं बघायला गेलं ना की प्रत्येक गोष्टीचं एक डीप नॉलेज आहे. आणि म्हणजे मी असं समजतो की जेवढं जिथपर्यंत नॉलेज आहे माणसाला तिथपर्यंत बोललेलं बरं, नाही तर माईक आहे म्हणून काही बोलत गेलं तर त्याला अर्थ नाही. हां बरोबर. आणि आता असं आहे ना की ह्या प्रत्येक एक टाईपवर पण एक वेगवेगळा पॉडकास्ट होईल, या प्रत्येक आपण थोडं स्टोरीज वगैरे काढले. एक्झॅक्टली. तर मग ह्याच्यावरती पण एक वेगळा एक सेगमेंट होऊ शकतो. आणि आपण कोण एक्सपर्ट नाही आहोत, आपण बस एन्थुसियास्ट आहोत, जे आम्ही लोकांनी स्टडी केलंय, जे वाचायला आवडलं त्याच्यामधनं थोडं, आणि जेवढी इन्फॉर्मेशन मिळाली इंटरनेटवर. एक्झॅक्टली. तर तेच आहे तुमच्या समोर. सो कोणी हे नका बोलू, हे कसं बोलला, ते कसं बोलला, आम्ही पण शिकत आहोत. म्हणजे आम्ही क्लेम नाही करत की असंच काय असतं, बट हा बऱ्यापैकी जेवढं ऐकलंय, आणि हे कुठेतरी आहे ना, कुठेतरी सिमिलरली तुम्हाला पण आम्ही सांगतो ना, कुठेतरी सिमिलरली तुम्हाला पण स्ट्राईक होत असेल, ओ अच्छा मी ह्या आजीकडनं ऐकलं, तर मे बी हा या टाईपचा भूत असेल. तर आम्ही तेच, म्हणजे आम्ही असं सर्टिफाईड कोणाला देत नाही की ये आजचे ये तू ये कास्ट का भूत आहे, ये वो है, असं काय करत नाही आम्ही लोक. बट कुठेतरी आम्ही पण गोष्टीला रिलेट करायला बघतो. आणि एंटरटेन, म्हणजे जे आम्हाला आवडते ते आमच्यासारख्या लोकांना जे ऐकायला आवडेल त्यांच्यासाठी आम्ही हा कॉन्टेंट बनवतोय. त्याच्या कॉन्टेंट म्हणण्यापेक्षा गप्पा मारतोय. तर तेच आहे. तर आम्ही कोणतं क्लेम नाही करत की हे खरं आहे किंवा हे खोटं आहे. तुम्हाला जर विश्वास असेल तर आणि नसेल तर एंटरटेनमेंट मध्ये घ्या, आणि विश्वास ठेवू पण नका, एंटरटेनमेंट मधूनच घ्या. सो चिल मारा आणि मजा करा, ऐका, पॉडकास्टचा आनंद घ्या. तो भाई सेकंड आपलं जो नेक्स्ट टाईपचा आपलं जो आहे, ह्याच्यात कोकणातले जे 14 प्रकारचे भूतं असतात त्यापैकी एक जी टाईप आहे त्याला तर लावसट म्हणून हे आपलं एक प्रकार आहे भूतांचा, आत्माचं, कोकणात असं म्हटलं जातं. तर आपण हे जे आत्मा असते ना, तर ही अशा बाईची आत्मा असते जी विधवा होतो, नवरा आधी मरतो, विधवा असते, विधवा स्त्रीची आत्मा असते जी तिला खूप त्रास दिलेला असतं. बरोबर. आणि तिच्या आत्म्याला मुक्ती नसते मिळाली, ती ह्याच धर्तीवर फिरत असते. तर ते असतं ना, म्हणजे तो आपण ऐकलंच असेल, आधी असं असायचं की नवरा मेल्यानंतर बाईला खूप त्रास दिला जायचा, किंवा त्या बाईवरच दोष टाकले जायचे की तू अशी तशी. तर परत ते मध्ये असं काहीतरी पद्धत होती आपल्यामध्ये की ते टकलं वगैरे पण करायचे, काकस्पर्श मध्ये वगैरे आपण बघितलं. तिला आयुष्य दुसरं लग्न झालं, तिला खूप गोष्टींना बांधलं जायचं, खूप प्रोग्रामचे ही असते, त्यात बोलवलं नाही जायचं. तर तशा बाई आता तर ते काहीच नाही राहिलं. पण तिकडून जेव्हा येतात तर
तशा बाईचा जेव्हा मृत्यू होतो, जी कंटाळून जेव्हा मरते ती किंवा ती आत्महत्या करते, तर तशा बाईच्या प्रकाराला हे काय म्हणतात? लावसट. तर तशा बाईच्या प्रकाराला, तशा बाईच्या आत्म्याला लावसट म्हणून म्हणतात. आणि हे तू अगेन म्हणशील की कुठे जनरली सापडतात, तर हे तर ब्लॉपलर्स. हां, तर हे जनरली तेच बोलतात ना, जे बोलतात ना, बाई रागवून कुठे विहिरीत जाऊन जीव देतात, माहिती आहे ना, कारण विहीर, तर हे जनरली विहीर वाडा झाला, वाडा जाळून घेतलं किंवा विहिरीत जाऊन जीव दिला, घरात झालं काही मृत्यू झालं, कोणी मारलं, तर हे तिथेच त्याच ठिकाणी लावसट हे भूताचा प्रकार, हे जी आत्मा आहे तिथे सापडते. तर हा एक कोकणात अशी मान्यता आहे लावसटला घेऊन. तसंच म्हणजे ना एक अजून एक प्रकार आहे बायंगी म्हणून एक प्रकार असतो. बायंगी इज अ फेमस, ते आपल्याला आधी माहिती नव्हतं. तू ह्याची आधीच रील ह्याची एक अगोदरच आपण रील मध्ये बऱ्यापैकी का अगोदरच्या पॉडकास्ट मध्ये आपण सुरुवातीच्या पॉडकास्ट मध्ये फर्स्ट पॉडकास्ट मध्ये रील बनवलेली आपण, आणि मग मला समजलं की बायंगी म्हणून एक भूत असतो प्रकार असतो. जो बायंगी असा असतो ना की जो आपण असं म्हणू शकतो की तो स्वतःच एक करप्ट असतो, भ्रष्ट असतो, तो भ्रष्टाचारी भूत असतो, तो म्हणजे पैसे खाऊ भूत असतो, लाच खाऊ टेबल खालून अंडर द टेबल असतो. म्हणजे कसं असतं ना की हा भूत रेंटवरती मिळतो कोकणामध्ये, बऱ्यापैकी रेंटवरती मिळतो, भाड्याने मिळतो किंवा विकतात पण. तो बऱ्यापैकी ज्यांनी त्याला विकत घेतलंय त्याची बऱ्यापैकी कामं वगैरे करतो. आणि बऱ्याच वेळेला तो म्हणजे ह्याचं अजून एक नाव आहे ना, म्हणजे मी असं ऐकलं आहे त्याला लिलीपूट वगैरे पण म्हणतात. तो असा रेंटने वगैरे मिळतो आणि असं असतं की तो बरीचशी सगळी कामं करतो. आणि म्हणजे ज्याच्याशी तो असतो, म्हणजे तो लॉयल असतो त्या माणसाशी ज्याच्याकडनं विकत घेतो, अशी ती प्रक्रिया वगैरे करतात काहीतरी. म्हणजे असं बोलतोय तू की म्हणजे त्या भूताला आपण भाड्याने, म्हणजे रेंटने वगैरे घेऊ शकतो आणि तो त्याच्याकडून आपली कामं करून घेऊ शकतो आणि तो करतो पण कामं. आणि कसं असतं की तो म्हणजे तू जी सांगशील ती कामं करतो. युजली ना ह्या सगळ्या भूतांना ना पॉलिटिशियन्स किंवा आणखीन कोणी लोक असतात ना ते लोक वापरतात, असं म्हणजे असं बोललं जातं, वापरतात टू अपोजिशनला किंवा कोणाकडनं काय पेपर्स काढायचे आहेत, खाजगी काही काढायचे आहे, काम काढायचे. त्याचे पण डिमांड्स वगैरे पण खूप छोट्या छोट्या असतात की त्याला कोंबडा वगैरे द्यावा लागतो, त्याला दारू वगैरे द्यावी लागते. एकदम 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 लिस्टमध्ये बोलू तर कधी कधी तर त्याला मुलगी वगैरे पण लागते, म्हणजे मी असं ऐकलं आहे. तर त्यांना ते प्रॉस्टिट्यूट वगैरे पण प्रोव्हाइड करतात. म्हणजे तो जो मांत्रिक किंवा जो तांत्रिक ॲक्सेस करतो त्याला बॉडीमध्ये, मग त्याला तो दारू पितो, म्हणजे तो पितो असं, तो भूत पितो दारू त्याच्या अंगामध्ये येऊन. त्याला दारू हवी असेल तर, त्याला चिकन वगैरे खायचं असेल तर तो त्याच्या लिटरली अंगात येतो, चिकन वगैरे खातो. इथे खूप लोक असे नाटक पण करत असतील ना, ढोंगी पण बनत असतील, त्याचा फायदा घेत असतील. पण कसं आहे ना की आता मी तुला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जर का मांत्रिक गोष्टी काहीतरी करायला जाताय किंवा करतायत किंवा ऐकतायत किंवा अशा गोष्टी झाल्यात, तर तिकडे काय तुम्हाला तो काय भूताला तुम्ही काय फूल वगैरे वाहून किंवा चंदन वगैरे लावून किंवा अशी अगरबत्ती लावून तो काय प्रसन्न होणार नाही. तो आहेच तसा, त्याला लागतात तशा गोष्टी, त्याने तो प्रसन्न होतो म्हणून तो भूत आहे. चांगला असला असता तर कदाचित पुण्यात्मा झाला असता, निघून गेला असता. तो आहे, तो खराबच आहे ना. आणि म्हणून तिकडे असं आहे की माझं असं म्हणणं आहे की जर का तुम्ही देवाला किंवा भगवानला तुम्ही काही चांगल्या मनाने, काही श्रद्धेने आपण काही चढवतो, आपण त्याला पॉझिटिव्ह वाईब्समध्ये चढवतो. लोक त्या गोष्टीला, म्हणजे हे पॉझिटिव्ह वाईब्स की ह्याला श्रद्धा म्हटली जाते. आणि जर अशा भूतांना जर का नॉनव्हेज लागत असेल किंवा आणखीन काय बळी वगैरे लागत असेल किंवा आणखीन काय लागत असेल तर त्याला अंधश्रद्धा नाही बनवू शकत ना. तो त्याचा टाईपच आहे, उसका काम ही हो दारू वारू पिना, तो करत होता म्हणून तो तसा झाला. तसं युजली त्या भूतांची काय ना काहीतरी रिक्वायरमेंट असते, पण त्याच्या बदल्यात ते तुझं काम करतात. आणि पण तेच आहे की जर ती रिक्वायरमेंट, म्हणजे तो स्पेसिफिकली तुला जेव्हा विकलं जातं तेव्हा तुला सांगितलं जातं की ह्याला दर वर्षाला हे दे किंवा एवढं दे किंवा महिन्याला हे दे ते दे, पण जर तू ते नाही दिलं तर तो रिव्हर्स त्रास द्यायला लागतो. सो बेसिकली त्याला तुझं ठेवावं लागतं. बरोबर. आता अशा ठिकाणी बऱ्याच लोकांचं असं झालं आहे की तो भूत बऱ्याच लोकांकडे राहिला आहे, मग त्यांचं कधीतरी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे. ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे तर तो भूत
जनरेशनमध्ये पण पास होतो असं पण ऐकलं. पण आता जर का त्या जनरेशनलाच माहीत नसेल, म्हणजे असं फॉर एक्झाम्पल की एक व्यक्तीने त्या भूताला काम लावलं, रेंटनी घेतलं आणि त्याचं पेमेंट, मोड ऑफ पेमेंट जे आहे, मोड ऑफ पेमेंट जेही की त्याला हे प्रोव्हाइड, प्रत्येक वर्षी त्याला हे द्यावं लागतं. तसं न करता मृत्यू झाली त्या व्यक्तीची मृत्यू, आणि त्याने पुढे कोणाला सांगितलं होल्ड झाला ना, तर तो त्याच्या मुलाकडून पण मग त्या मुलाला माहिती पण नसतं, म्हणून त्रास देतो. म्हणून म्हणजे इन द सेन्स हे कोकणामध्ये खूप टाइम पासून चालत आलंय ह्या गोष्टी. म्हटलं जातं की कोकणामध्ये बऱ्याचशा गोष्टी, मग राज म्हणतात ना आपण, की राज उसी के साथ चले गया, आणि मग शेवटी मग नेक्स्ट जनरेशनला त्रास. म्हणजे मला असं वाटतं कोण ना कोणतरी हरामी बाबत असेल जो फुल ऑन मजा करून आला माझ्या अंगात, आणि प्रत्येक गोष्टी असं, अरे म्हणजे असं लिटरली असं बऱ्याच ठिकाणी झालंय ना की लोकांच्या अंगात वगैरे येतं, देव अंगात वगैरे येतं, तर लोक अशा हालायला लागतात, असं करतात. म्हणजे ज्यांच्या जेन्युइनली अंगात येतं त्यांच्या येतं, पण काही लोक मुद्दाम जाऊन जत्रेत जाऊन असं नाटक वाटक करतात. तर असं आमच्या गावी झालेलं, असं म्हणजे बाबा सांगत होते आमचे की बाबा असं झालेलं. तर मग कोणतरी मुद्दाम बोललं, त्याला समजलं की नाटक करतोय, कोणतरी मुद्दाम बोललं, अरे हो या देवाची इच्छा होती की या देवाला चपलेने मार खायचा होता, तर चपला काढला तर तो बॅक टू नॉर्मल झाला. नाही कुछ नाही हे गया असं झालं ओके मध्ये. आणि तू ह्या बायंगिनी भूत काय बयानी ना बायंगी आणि जे तू बोला बायंगी जो भूत असतो, एक प्रकार असतो, त्यावर तू लास्ट आपण मला वाटतं फर्स्ट पॉडकास्ट आपण केलं होतं. म्हणजे फर्स्ट पॉडकास्ट मध्ये आपण त्याचं एक काय बोलतात, एक त्याच्याबद्दल बोललो होतो, आणि त्याची रील काढलेली, ती पण खूप व्हायरल गेलेली. मला वाटतं ती पण मला रील इथे टाकायची आहे, कारण इन द एंड मला थोडं टाइम स्पॅम अजून वाढवायचंय. अच्छा, ऍड जास्त येतात ना. पैसे गाईज ओनली वे ऑफ पेमेंट आता माझ्याकडे आहे, अर्निंग. सबस्क्राईब करा, त्यासाठी सबस्क्राईब केल्याने मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओज खूप चांगल्या प्रकारे येतात. अजून टाकण्याची इच्छा होते आणि परत यावंसं वाटतं. बरोबर. आणि त्या सबस्क्राईब केल्याने तुमचं तर काही जात नाही, पण आम्हाला हेल्प होते, खूप चांगली हेल्प होते, खूप जास्त हेल्प होते. तर मराठी मुलं आहेत, आम्ही मराठी मुलात काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, तर नक्कीच सपोर्ट करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. ग्रुप बीप मध्ये पाठवून टाका, गावचे ग्रुप बीप असतील ना, गावकीचे, भावकीचे, जेवढेही ग्रुप असतील टाका. आणि तर ती रील मी आता इथे लावतो, कारण त्या रीलला पण बऱ्यापैकी रीच गेलेली आणि प्रॉपर एडिटेड आहे, तर लोकांना आवडेल ती तसं. आणि आता आपलं शेवटचं मला वाटतं एक राहिलंय, ते मला वाटतं एंड पण तूच करावं, कारण स्टार्ट तू केलंय. अच्छा, कारण बरोबर. तर असं एक लास्ट टाईप आहे, चकवा म्हणून एक टाईप आहे. चकवा, युअर फेवरेट टॉपिक. चकवा हा तुम्हा लोकांना काय, मला असं वाटतं की वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाहीये. चकवा हा माझ्या मते भरपूर लोकांना माहित पण असेल की चकवा इन द सेन्स, चकवा नावातच असं आहे की तू चकवा खाल्ला, तू चकवतोस, तो नावामध्येच तसा एक अर्थ आहे त्याचा, की तो ना म्हणजे असा खोडकर टाईपचा भूत असतो. लाईक म्हणजे असं म्हणतो ना की मस्तीखोर. म्हणजे हा कोणाला मारत नाही भूत किंवा हे नाही करत, इजा नाही पोचत, पण तुला वेडा करून सोडेल, म्हणजे काहीतरी फिरवत बसेल, तुला एकाच जागेवरती आणेल, फिरून. खूप लोकांसोबत असं झालंय की आम्ही ट्रॅव्हल करत होतो, तर आमची जी लोकेशन आहे ती 30 किलोमीटर होती, पुढे गेलो तरी पण 30च आहे, तोच बोर्ड दिसला, तेच परत झाड दिसलं, परत असं झालं. तर मला हे म्हणजे ह्याचं कधी मी असा विचार नाही केला, बट काय कसं ते करत असेल माहित नाही, बिकॉज तुला चकवा म्हणजे तो फक्त मस्तीसाठी करतो. मस्तीसाठी, म्हणजे असं ते तुला सापडतो थोडं ते रिक अँड मॉर्टीमध्ये ते एक अशी ती असते ना, अशी गोल असते ती एक, तिथून घुसतो परत तो तिकडनं बाहेर येतो. बरोबर. म्हणजे माहित नाही, मे बी एकदम सायंटिफिक टर्म मध्ये बोलायला गेलं ना, तर असं म्हणू शकतो की वॉर्म होल कुठेतरी क्रिएट करत असेल तो. इंटरस्टेलर. तर कुठेतरी वॉर्म होल क्रिएट करत असेल, जेणेकरून बिकॉज ती ना कार तुझी अशी चालली एका मोशनमध्ये, तू रस्ता गोल फिरून परत नाही येते, तुला परत असा उचलून तो असा टाकतो, तेव्हा तू त्या मोशनमध्ये येतो. तो ऑब्व्हियसली तो चकव्यामध्ये तो अख्खं जंगल थोडी ना पुढे टाकणार कॉपी पेस्ट करून. मे बी तो तुला म्हणजे जर काय करायचंच आहे तर हे सिंग्युलर करणं खूप इझी आहे. इकडून चालल्यास पुढे, परत उचलून परत मागे टाकला आणि तुला असं वाटलं की तू चालतोच आहे पुढे. एक वॉर्म होल क्रिएट करत असेल तो.
मे बी तो तुला पॅरलल युनिव्हर्समध्ये पाठवत असेल, एक वॉर्म होल तर होतो पॅरलल युनिव्हर्समध्ये, त्याच ठिकाणी परत येऊ शकतो आणि मग परत तुला नॉर्मल मध्ये ते असं म्हटलं आता ना, खूप सारे धर्तीज आहेत वेगवेगळ्या ह्याच्यात. ते इंटरस्टेलर मध्ये म्हटलंय ना की तो स्वतःच तो जो हे असतो, काय नाव त्याचं, ऍक्टरचं नाव विसरलो मी, पण क्रिस्टोफर नोलननी असं दाखवलं ना की तो त्याच्या मुलीला लहानपणापासून सिग्नल देत असतो त्या मातीनी वगैरे की डोंट सेंड युअर डॅड टू असं, आणि मग नंतर तो तरी जातो आणि नंतर त्याला माहिती पडतं की तोच आहे. तर तसं मे बी असावं की एक धरती आहे आणि सर्व काही कनेक्टेड आहे. पण मग ते कुठेतरी, मग मला तरी असं वाटतं, मी असा खूप विचार केला जेव्हा मी ऐकलेला की असं चकवाचं असं मला वाटतं सायंटिफिक टर्म आहे की कुठेतरी वॉर्म होल क्रिएट असेल, नाही तर वॉर्म होलमधनं व्हेकल पास होत असेल आणि परत वॉर्म होलने परत त्याच जागेवरती येत असावं मे बी. बिकॉज लोकांना ना, मी एक गोष्ट हे केली नाहीतर की लोकांना आहे ना, मी एक गोष्ट मी या गोष्टीमध्ये कॉमन एक फॅक्टर फाइंड केला की लोकांना आहे ना माणसं रिपीट नाही दिसत. म्हणजे लोकांसोबत हे तेव्हा होतं जेव्हा तो रोड खाली असतो आणि त्या रोडवरती समोरून कोण येत जाणार. तू कधी असं ऐकलंय का की मी चकवा खाल्ला पण त्या चकव्यामध्ये त्यांना बोर्ड्स दिसतात, त्यांना जे पण नॉन लिव्हिंग थिंग असतात ज्या पार्ट असतात किंवा बोर्ड आहे तो बोर्ड त्याच जागेवरती असणार, झाड आहे त्याच जागेवर असणार, किंवा किलोमीटर्सचा बोर्ड आहे तो पण त्याच जागेवर असणार, किंवा एक ब्रिज आहे काही असेल ते त्याच जागेवरती असणार. पण कोणी चकव्यामध्ये असं नाही बोललंय की आमच्या बाजूनी जी वाईट गाडी पास झाली ती परत पास झाली, असं पण मी ऐकलंय. कारण हे बघ काय बोलतो म्हणजे ज्यांचं खरं, कारण बघ हे इंटरनेट अशी गोष्ट आहे ना, आपण जे ऐकतो आपण जे बोलतो ते 100% खरे नसू शकतात, ते थोडा बनावटी तर असणारच ना, म्हणूनच ती गोष्ट आहे. आणि जे खरोखर झालं असेल तर ते माहिती कसं आपल्याला जे काय खरोखर आणि काय खोटं आहे, तर मे बी नसेल तसं, जे व्यक्ती जो बोलतोय ना ते नसेल. पण मला मी जेवढं ह्याच्यामध्ये आलं तर मला असं ते कुठे जाणवलं नाही की त्यांच्यासोबत रिकॅप नाही झाला. ओके, ॲज इन टाइम ट्रॅव्हल नाही होतं, रिकॅप नाही होतं कुठे पण, की त्यांना ते असं सोडून परत नाही. पण मला असं वाटतं चकवा त्याच ठिकाणी होतो ज्या ठिकाणी फक्त तुला एका मोशनमध्ये त्याच रस्त्यावरती टाकता येतं. बिकॉज तू चर्चा सेम नाही करत ना, जर टाइम रिव्हर्समध्ये जातोय तर चर्चा सेम नाही करत. म्हणजे तुझ्यासोबतच होत आहे तर तुझा मित्र परत तेच बोलतोय असं पण नाही होत ना. मला तर असं वाटतं कधी कधी की तुम्हाला ना भरकावून टाकतो, म्हणजे तुम्हाला एक काय बोलू शकतो आपण ते इल्युजन, ड्रग्स वगैरे हेल्युसिनेशन आपल्याला होतं ना, की पूर्ण जग वेगळं की तुम्ही बेशुद्धात एका ठिकाणी, तुम्हाला फक्त असं वाटतं तुम्ही जाताय आणि तुम्ही त्याच जागा, काही असू शकतं. आपण फक्त आपले थिसिस हायपोथेसिस लावू शकतो. भाई मला वाटतं आपण 2:30च्या दरम्यान हा पॉड स्टार्ट केला, 3 वाजता मला वाटतं 3-2:30च्या दरम्यान स्टार्ट केलाय. आता 6:45 वाजतायत, जवळपास 4 तास आपण पॉड केलाय. मध्ये थांबलो, ब्रेक घेतला, थोडे आपण आपले जे रिसर्च वगैरे केली तिथं, नाही प्रत्येक जास्त नको बोलायला, मध्ये आपण थांबलो, ब्रेक घेतला, पण 4 तास आपण बघायला गेलो बोलतोयच. तर मजा आली भाई, खूप मजा आली. 2 एपिसोड्स केले आपण, खूप टाइमानंतर आला असतो. पूर्ण कोटा तुझा आज पूर्ण झालाय, फुल फ्लेज गाइस, लागली आहे तुझी, पूरा भर के निकाला मैं, एक्स्ट्रा टाइम ओव्हर टाइम किया हूं. यस, ओव्हर टाइम ओटी भंकस पॉडकास्ट ओटी लिख दो. लवकरच तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना पाठवा तुम्ही हा वाला एपिसोड. आणि आपण लवकरच मीटअप ठेवतोय, त्याचं फॉर्म आहे भंकस मीट करून, खाली फॉर्म असेल डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकवर, तर नक्की जाऊन भरा आणि आम्ही तुम्हाला कॉल करून तुमच्या स्टोरीज भेटून ऐकू. ठीक आहे, नक्कीच. आणि लवकरच बेसिकली सबस्क्राईब करायचं, लवकरच एक स्पॉटिफायवरती तुमच्यासाठी एक एक्सपिरियन्स घेऊन येणार, एक सिरीज घेऊन येण्याचा प्रयत्न करू आम्ही, जो ऑडिओ फॉर्म मध्ये असेल आणि त्याला मोस्टली मी आवाज देईन. येस पण तो पण एक काम करायला मजा येईल. लवकरच करू आपण ते सर्व. आणि तुम्ही कनिष्कला आतापर्यंत फॉलो नसेल करत, नक्कीच फॉलो करा. इंस्टाग्रामवर क्रूज विथ कनिष्कला, भंकस पॉडकास्टला इंस्टाग्रामवर फॉलो करा. 100K फॉलोअर्स आपले कंप्लीट झाले आहेत. कनिष्क जेव्हा पहिल्यांदा आलेला पेजवर तेव्हा आपले 1000 फॉलोअर्स होते. 1000 ही नसतील, कमी असतील माहित नाही, पण 1000च्या आसपास होते. आणि आता जो जेव्हा परत येतोय तर आपले एक फॉलोअर्स आहेत, 1 म्हणजे 1,11,000 कंप्लीट. तर लवकरच 1 मिलियन होतील भाई, आणि लवकरच होतील. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग भाई. ठीक आहे, चला मित्रांनो, आपण भेटूया परत एकदा. चलो बाय बाय, काळजी घ्या. टेक केअर. थँक्यू भाई.